महाराष्ट्र हा जसा किल्ल्यांचा प्रदेश आहे. म्हणजे महाराष्ट्रात 2000 वर्ष किल्ले बांधणी चालू आहे. वेगवेगळ्या लोकांनी किल्ले बांधले आहेत. पाश्चात्य लोकांनी बांधले आहेत, आफ्रिकन लोकांनी बांधले आहेत, देशी लोकांनी बांधले आहेत. तसं वैविध्य लेण्यांमध्ये पण आहे. हो. महाराष्ट्रामध्ये इसवी सन पूर्व 200 पासून लेणी खोदत गेलेले आहेत. ते अगदी 8व्या-9व्या शतकाच्याही पुढेपर्यंत, म्हणजे जवळजवळ 1000 वर्ष महाराष्ट्रामध्ये लेणी खोदली गेलेली आहेत. लेणं म्हटलं कारला, भाजा, बेडसा, घारापुरी अशीच लेणी आपल्या डोळ्यापुढे येतात. पण ती लेणी तरी आम्ही कुठे नीट समजावून घेतलेली असतात. किंवा मुंबईजवळ बोरिवलीच्या तिथे कान्हेरीची लेणी आहेत. तर काही वेळेला लेणं एकटं असतं, काही वेळेला लेण्यांचा समूह असतो. तर कान्हेरीला 20-25 लेणी आहेत. असं प्रत्येक ठिकाणी होईलच असं नाही. लेण्यांमध्ये आपल्याला 3 वेगवेगळ्या धार्मिक मतानुयायांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे लेणी खोदलेली आहेत. मग त्याच्यामध्ये बौद्ध आहेत, त्याच्यामध्ये जैन आहेत, त्याच्यामध्ये ज्याला ब्राह्मणी लेणी किंवा हिंदू लेणी म्हटलं जातं तशी लेणी आहेत. म्हणजे काय तुम्ही त्याला म्हणायचं असेल ते म्हणा, पण ते बौद्ध नाही, जैन नाही, उरलेली आहे ती. आणि आणखी एक प्रकार आहे, त्यात धार्मिक कुठलीही गोष्ट नाही. उदाहरणार्थ नाणेघाटामध्ये जे लेणं आहे त्याला देवकुल असं म्हणतात. त्यात कुठचाही देव नाही आहे. त्याच्यामध्ये त्या सातवाहन सम्राटांचे आणि महाराष्ट्राची पहिली सम्राज्ञी नागनिका तिचे पुतळे होते. तर त्याला ऐहिक लेणी म्हणायचं. ही बाकीची आहे ती धार्मिक लेणी आहेत. तर ऐहिक लेणी आहेत, धार्मिक लेणी आहेत. आता या सगळ्या लेण्यांचा कोरीव कामाच्या दृष्टीने जर विचार केला तर वेरूळची लेणी अगदी उच्च दर्जाची आहेत. आणि त्यातही कैलास हे जे लेणं आहे ते लेणं म्हणजे डोळ्याचं पारणं फिटतं समजावून घेतलं तर. नाही तर 5 मिनिटात लेणं पाहून बाहेर पण जातो आपण. तरी बाहेर काहीतरी भेळ पण चांगली मिळते. तर ते नाही, आपल्याला ती लेणं समजावून घ्यायचं आहे. तर आपल्याकडे एक कथा आहे याच्याबद्दल. ती कथा फार महत्त्वाची नाही आहे. ज्यावेळेला या राष्ट्रकूट राजांनी पल्लवांवर हल्ला केला तेव्हा त्या पल्लवांच्या राज्यामध्ये कैलासनाथाचं मंदिर होतं. खूप सुंदर अजूनही मंदिर आहे ते. तर त्या पराभूत झालेल्या राजाची राणी आणि या दंती दुर्ग किंवा कृष्ण त्या राजाची राणी तिथे भेटल्या एकमेकींना. त्यामुळे तुम्ही आम्हाला जिंकाल, आमचे संपत्ती घेऊन जाल, पण आमच्यासारखं मंदिर कुठे आहे तुमच्याकडे. तर मग त्या माणकावतीला वाईट वाटायला लागलं की आपण एवढे जवळजवळ सगळं दक्षिण भारताचे सम्राट आहोत आपण, पण आपल्याकडे असं देऊळ नाही. तिने त्या नवऱ्याच्या मागे भुणभुण लावली, आपल्याकडे मंदिर बांधूया, मंदिर बांधूया. ते काय कामाच्या ह्याच्यात त्याला नाही लक्ष द्यायला वेळ झाला. एक दिवस ती हट्टाला पेटली. ती म्हणाली, जोपर्यंत मला मंदिराचा कळस दिसत नाही तोपर्यंत मी तोंडात पाणी पण घालणार नाही. आता आली पंचायत. म्हणून तर त्यांच्या त्या गावातच एक कोणतरी छान कारागीर होता. तो म्हणाला, एवढंच आहे ना, उद्या सकाळी या जेवतील. त्यांनी तो कळस फक्त कोरून काढला त्यातला आणि राणीसाहेबांना बोलावलं, हे बघा कळस झाला आहे, आता जेवा. आणि मग ते मंदिर पूर्ण म्हणजे शिखरापासनं पायापर्यंत ते खोदत गेले. काही लाख घन मीटर एवढा दगड त्यातनं कोरून बाहेर काढलेला आहे. आणि ते असं कोरीव मंदिरमध्ये आणि दोन्ही बाजूला ज्या मार्गिका असतात तिथे, सोपा ज्याला म्हणतात, तिथे अशाच मूर्ती आहेत. तर आपण समजा म्हणजे कैलासवर बोलणं 2 मिनटात हे अवघड आहे, पण तरी मी 2-3 मिनटात संपवायचा प्रयत्न करतो. ज्या वेळेला कैलास लेण्यात आपण प्रवेश करतो किंवा समोर गेल्या समोर जे आपल्याला प्रतिमा दिसते ती गजलक्ष्मीची प्रतिमा आहे. तर म्हणजे तिथे ते उभ्या भिंतीत खोदलेलं आहे. म्हणजे असं काही असं 3 डायमेन्शनल नाही आहे, ते उभ्या भिंतीत खोदलेलं आहे. तर आपल्याला असं वाटतं की ती देवी बसली आहे, ती तळ्याच्या काठावर बसली आहे. समोर तळं आहे, त्या तळ्यात कमळाचे वेल आहेत, कमळाची पानं आहेत, कमळाची फुलं आहेत, त्यात चक्रवाक पक्षी पण आहेत. आणि त्या मूर्तीला सोंडेमध्ये घागरी घेऊन तिच्या डोक्यावर तो जलाभिषेक चालला आहे.
आता ही आपण जसं कॉमिकमध्ये दाखवतो दुसरं तिसरं चौकट, तसं नाही इथे झालेलं. एकाच ह्याच्यात त्यांनी गोष्ट सांगायची आहे. तर खाली 2 हत्ती अजून आहेत. तो हत्ती सोंडेत तो मडकं घेऊन तो पायाने दाबतोय म्हणजे ते भरेल. आणि मग ते भरलेले त्यांनी जलाभिषेक करतोय. तर द्विमितीमध्ये असलेली गोष्ट त्रिमितीत दाखवायची हे कौशल्य त्यावेळेच्या कोरक्यांच्याकडे होतं. आपण थोडं पुढे गेलं नसं त्या पोर्चच्या डाव्या बाजूला बघितलं, तिथे मदन आणि रतीचं शिल्प आहे. तर ही जर आपल्याला आपली मायथॉलॉजी माहीत नसेल ना, तर ते काय एक बाईन बुवा संपलं, याच्यापेक्षा नाही. पण तो मदन कशावरनं, त्याच्या हातामध्ये ऊस असतो, तर त्या ऊसाचं त्याचं धनुष्य असतं असं होतं. ते तपशिलात नाही जात मी. थोडं पुढे गेलं की डाव्या बाजूला गंगा यमुना सरस्वती यांच्या मूर्ती कोरलेल्या, ओलेत्या आहेत त्या. म्हणजे त्या शिल्पामध्ये इथे वस्त्र चिकटलेलं आहे, इथे वस्त्र नाही चिकटलेलं असं दाखवलं आहे. तर एखाद्या दगडामध्ये हे अंकित करणं अफाट अवघड आहे. त्याच्या पायाखाली जर कासव असेल तर ती गंगा असते, मगर असेल तर ती यमुना असते, आणि कमळ असेल तर ती सरस्वती असते. तर त्या गंगा यमुना सरस्वती आहेत. मग पुढच्या त्या सोमास्कंदाची मूर्ती आहे. अशा बऱ्याच करत आपण डाव्या बाजूच्या शेवटच्या टोकाशी जातो. तिथे एक शिवपार्वतीचा विवाह असं तिथे कल्याण सुंदर मूर्ती त्याला म्हणतात. तर त्या मूर्तीत जर आपण ते नीट समजावून घ्यायचा प्रयत्न केला तर बरं का, ती सलज्ज झालेली पार्वती खाली बघती आहे. तिच्या उजव्या पायाच्या अंगठ्याने ती जमीन अशी उकरती आहे. लाजल्यावर काय बाई करेल ते करते ती. आणि तिच्या पाठीवर शिवानी हात ठेवलेला आहे, घाबरू नकोस मी आहे. आणि हे सगळं ती मैनावती म्हणजे त्या पार्वतीची आई आणि हिमवान म्हणजे तिचे वडील हे मागे उभे आहेत. ब्रह्मदेव तिथे खाली बसलेले आहेत, ते पौरोहित्य करत आहेत त्या विवाहाचं. आणि वर अनेक देव कोरलेले आहेत. ही एक मूर्ती आपण जर समजावून घ्यायची ठरवली तर त्या एका पॅनेलच्या इथेच आपले अर्धा पाऊण तास जातो. तर असं हे सगळं कैलास लेणं पाहणं आणि समजावून घेणं खूप अवघड आहे. ते अगदी उजव्या बाजूला शेवटी म्हणजे दाराच्या बाजूला तिथे जो पोर्च आहे, मार्गिका आहे, तिथे उभं राहून जर आपण मूळ माणकेश्वर मंदिर म्हणजे ते जे शिवमंदिर आहे त्याला माणकेश्वर म्हणायचे पूर्वी, माणकावतीच्या स्मरणार्थ म्हणून ते माणकेश्वर मंदिर, कैलास मंदिर. तर तिथे त्रिपुरासुराचा वध केलेलं एक शिल्प आहे शिवाचं, अंधकासुराचं वध. आणि तिथलं जे एक शिल्प आहे ना ते म्हणजे हॅट्स ऑफ, इतकं ते मस्त आहे चित्र शिल्प आहे. एक पॅनेल आहे मोठं, एक डोंगर दाखवला आहे, त्या डोंगरावर झाडं बिडं आहेत, त्या झाडावर माकडं बिकडं आहेत. शिव पार्वती दाखवली आहेत, शिव इकडे उजवीकडे आहे, डाव्या बाजूला पार्वती दाखवली आहे. आणि ती रुसली आहे थोडीशी किंवा घाबरली आहे. ते समोर सारीपाटाचा तो पट आहे. त्या शिल्पपणामध्ये त्या पार्वतीची एक सेविका पळून जाताना दाखवली आहे. तर स्त्री जर पळून जायला लागली तर तिचा एक पदर बाजूला जाऊ शकतो किंवा केशरचना आहे ती सुटू शकते. तर ते केस सुटलेले आहेत आणि ते असे दाखवले आहेत की ती या बाजूला पळते आहे, ते जाणवावं. आपण नीट पाहिलं तर ते जाणवतं. त्या पार्वतीच्या चेहऱ्यावर थोडंसं ती घाबरली आहे म्हणून तिने त्या शंकराचा असा हात धरला, म्हणजे तिकडनं धरला आहे तिने, असा हात धरला आहे म्हणजे मी घाबरली आहे. आणि शंकराने त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याने तो डोंगर असा दाबला आहे. आणि त्याच्या खाली ते 20 हात असे देऊन तो रावण तो कैलास उचलतोय. त्यामुळे जी काही धावपळ झाली, हादरा बसला, ती माकडं पळायला लागली, ती बाई पळाली, पार्वती घाबरली. पण शंकर शांत आहे. तो म्हणतो की मला माहिती आहे शंकरात हे काय रावणाचं काय ताकद आहे, माझ्या पायाच्या एका अंगठ्याने त्याची ताकद संपवता येईल, एवढा मी ताकदवान आहे, तू काही घाबरू नकोस, असं त्या पार्वतीचं. हे सगळं चेहऱ्यावर त्या दगडातनं ते भाव निर्माण करणं प्रचंड कसब लागणार त्यासाठी. बरं, एक टवका जरी वाकडा तिकडा गेला तरी ते सगळं ते दुरुस्त करता यायला शक्य नाही. चित्र असेल तर रंग फासून परत काहीतरी करता येईल, ते इथे झालेलं नाही आहे. किंवा आपण जर घारापुरीची लेणी पाहायला गेलो कोकणातली, तर तिथे जी त्रिमूर्ती आहे, ती त्रिमूर्ती नेमकी काय, कशाची, कोणाची हा भाग वेगळा, पण त्या 3 चेहऱ्यांवरचे हावभाव, त्या 3 चेहऱ्यांच्या आजूबाजूला असलेले दागिने
किंवा तिथे साप आहे तो नाग आहे तो नाग कोरलेला, हे सगळं इतक्या बारकाईने कोरलेलं आहे की आपल्याला इतक्या बारकाईने ते समजावून पण घेता येत नाही. बरोबर. तर त्यासाठी अभ्यासकच बरोबर पाहिजे किंवा आपण एखादं पुस्तक घेऊन जाऊन आधी वाचून जाऊन जर ते पाहिलं तर ते आपल्याला जास्त चांगलं कळतं.